शहादा शहरातील भवानी चौक परिसरात असलेल्या एका घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत रोख रकमेसह सुमारे 77,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी घर मालकासह 15 जुगारींवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंदे बंद असताना शहादा शहरात मात्र अजूनही चोरी छुपे अवैध धंदे सुरू आहेत। पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून शहरात विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत। शहरातील भवानी चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरू असल्याची चर्चा सुरू होती। पोलिसांनी या जुगार अड्ड्याबाबत माहिती मिळवत काल रात्री तुकाराम खेडकर यांच्या घरात दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली। पोलिसांच्या अचानक पडलेल्या या धाडीमुळे जुगारींमध्ये मोठी धावपळ उडाली। या कारवाईत 12,500 रुपये रोख व 12 मोबाईल असा सुमारे 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जुगार अड्ड्यावरील या धाडीत घरमालक तुकाराम खेडकर यांच्यासह भरत बीजलाल मोरे, पूनमचंद लक्ष्मण वाडिले, देवीदास रतिलाल परदेशी, रवींद्र शिलेदार 15 जुगारींवर कारवाई। पावरा पुरुषोत्तम देवीदास पाटील, फारुख खान, मजिद खान पठाण, संतोष नागो पवार, राजू शंकर भोई, भगवान मुरलीधर भोई, सुखदेव नतू शिवदे, खलील रहूप मंसूरी, मिलिंद हरी अहिरे, जितेंद्र रवी भोई, हेमंत विठ्ठल ढोले, युवराज परशुराम खेडकर या 15 जुगारींवर पोलीस शिपाई युवराज राठोड यांच्या फिर्यादीवरून जुगार प्रतिबंधक कायदा कलमांवर कारवाई करण्यात आली आहे।